जय हिंद मित्रांनो, मी विक्की गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो. या ठिकाणी पहा, एस.टी. महामंडळामध्ये पुणे या ठिकाणी चालकाची भरती निघणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी 1146 पदे भरण्यात येणार आहेत. तर तुम्हाला संपूर्ण अपडेट मी वाचून दाखवतोय. तर त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो, आणि व्हिडिओला मिस करू नका. तर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, MSRTC रिक्रुटमेंट 2024 एस.टी. महामंडळामध्ये पुणे विभागात होणार भरती. 1146 चालकांची भरती होणार आहे. तर खालीलप्रमाणे सविस्तर माहिती मी तुम्हाला वाचून दाखवतो. या ठिकाणी पहा मित्रांनो, एस.टी. महामंडळ पुणे मध्ये लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे MSRTC रिक्रुटमेंट 2024 या भरतीद्वारे एस.टी. महामंडळामध्ये चालक होण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून एस.टी. च्या पुणे विभागाचे मुख्य असलेले विभाग नियंत्रक पद रिक्त होते. आता एस.टी.च्या मुख्यालयाकडून या पदावर नुकतीच प्रमोद नेहुल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी पहा, त्यांनी असे स्पष्ट केले आहे की प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होऊन सेवेत वाढ करणे आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा पुरवण्याकरिता आम्ही तफ्त्यात 1146 चालकांची भरती करणार आहोत. त्यामुळे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने प्रवासी सेवा पुरवण्यास मदत होणार आहे, असे या ठिकाणी सांगितले आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, यापूर्वी जालन्यामध्ये विभाग नियंत्रक पदी काम केले आहे आणि त्यानंतर आता पुण्यात आल्यावर त्यांनी पुण्यातील कारभाराची माहिती घेऊन सुरुवात केली आहे. माहिती घेतल्यानंतर ते प्रवाशांसाठी उपयुक्त असलेले योजनेची कडक आणि सक्तीने अंमलबजावणी करण्यास भर देणार असल्याने नेहुल यांनी यावेळी सांगितले आहे. आगार पातळीवर ही कर्मचारी फार कमी प्रमाणात आहेत आणि जेवढे कर्मचारी आहेत त्यामधील बरेच कर्मचारी सेवानिवृत्तीच्या जवळ आलेले आहे. तर यांत्रिक विभागात तातडीने नोकर भरती करणे गरजेचे असल्याचे इंटकने केलेले सर्वेक्षणात उघड झाल्यास शिंदे यांनी सांगितले व यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी ठाणे विभागात नियंत्रकांनी पुढे प्रयत्न करावेत यासाठी निवेदन देत असून यांत्रिक भरतीचा प्रश्न राज्यात सर्वत्र सारखा असून इंटक सरचिटणीस मुकेश तिंगोटे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या प्रश्नावर पाठपुरावा केला जाईल. वेळप्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल अशा इशारा देखील पात्रता देण्यात आला आहे. खूप सारे उमेदवार असे आहेत जे एस.टी. महामंडळामध्ये ड्रायव्हर पदासाठी भरती कधी निघेल याची वाट बघत आहेत, कारण खूप दिवसापासून ड्रायव्हर या पदासाठी भरती निघालेली नाहीये. पण माहितीमुळे चालक पदासाठी MSRTC रिक्रुटमेंट 2024 भरती निघण्याची आशा आहे मित्रांनो. या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो, तर 1146 पर्यंतची भरती निघणार आहे. तर भरती निघण्यापूर्वी तुम्ही पूर्णपणे या भरतीचा अभ्यास करा मित्रांनो. तर मित्रांनो, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे संधी निर्माण झाली. पुणे विभागामध्ये ड्रायव्हर पदासाठी सुवर्ण संधी निर्माण आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तर त्याच आधी ही भरती निघण्या अगोदर मित्रांनो तुमच्याकडे बॅच बिल्ला नसेल मित्रांनो कंडक्टरचा व चालकाचा, तर तुम्ही बॅच बिल्ला काढून घ्या. बॅच बिल्ला कसा काढायचा मित्रांनो, तर त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ती लिंक दिली आहे. ते लिंकला क्लिक करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहून बॅच बिल्ला काढू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्यासाठी चांगली सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. तर एस.टी. मध्ये महामंडळामध्ये पुणे विभागात 1146 चालकांची भरती निघणार आहे मित्रांनो. ते संधीचा फायदा घ्या आणि आपला अभ्यास चालू ठेवा मित्रांनो. तर भरतीची डेट फिक्स झाल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार आहे. तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.